हाय विद्यार्थी मैत्रिणींनो, आपल्या मॅथ टॅलेंट या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मागच्या लास्ट पार्टमध्ये आपण वन एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 यामधलं सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन हा क्वेश्चन होता आणि त्यामध्ये फर्स्ट नंबरचं इक्वेशन आपण सॉल्व केलं आहे. आता आपण पुढच्या इक्वेशनकडे वळणार आहे. तर ते एक्झाम्पल काय आहे, नेक्स्ट एक्झाम्पलकडे आपण वळणार आहोत. तर चला बघा काय आहे नेक्स्ट एक्झाम्पल. आपलं नेक्स्ट सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे. सेकंड नंबरच्या इक्वेशनमधलं सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे x + 7y. x + 7y इज इक्वल टू 10 अँड 3x - 2y इज इक्वल टू 7. आता आपल्याला हे सॉल्व करणं आहे म्हणजे काय करणं आहे, आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करणं आहे. तर चला आपण करणार आहोत. आता कसे करायचे ते मी तुम्हाला शिकवणार आहे. एकदम सोपं आहे. एकदम कॉन्सन्ट्रेशननं जर तुम्ही केलं ना, मॅथ हा एकदम इझी सब्जेक्ट आहे. जसं आपल्याला वाटतं की खूप हार्ड आहे वगैरे, काही नाही. थोडंसं लॉजिक आपण वापरलं, थोडं कॉन्सन्ट्रेशननं जर केलं आणि डेली प्रॅक्टिस केली तर तुम्हाला खूप सोपं वाटेल. आणि 10वीच्या बोर्डमध्ये आपण पैकीच्या पैकी मार्क्स फक्त मॅथ या सब्जेक्टमध्ये घेऊ शकतो. बाकीच्या सब्जेक्टमध्ये तेवढ्या तुलनेत ते पॉसिबल नाही, पण मॅथमध्ये 100% पॉसिबल आहे. तर त्यामुळे तुम्ही बघा, नेहमी लक्षात ठेवा आणि प्लीज आपल्या चॅनलला खूप विद्यार्थ्यांसोबत शेअर करा, कारण हे खूप गरजेचं आहे. आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना शेअर केलं तर त्यांना मराठीतून इझिली हे शिकायला मिळेल. खूप विद्यार्थी असे असतात जे ट्युशन क्लास वगैरे लावत नाही, त्यांच्यासाठी हे खूप उपयोगी पडेल. मी प्रत्येक प्रॅक्टिस सेटमधलं प्रत्येक एक्झाम्पल तुम्हाला शिकवणार आहे, त्यामुळे फुल्ली कॉन्सन्ट्रेशन बघा. आणि चला बघा, आता आपण आपल्या एक्झाम्पलकडे वळूया. तर हे बघा, x + 7y इज इक्वल टू 10. दिस इज अवर फर्स्ट इक्वेशन. हे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे. आणि 3x - 2y दिस इज अवर सेकंड इक्वेशन. हे आपलं सेकंड इक्वेशन आहे. मी मराठीमध्ये शिकवते म्हणजे याचा अर्थ असं नाही की तुम्ही इंग्लिश शिकू नका. इंग्लिशवर बी तेवढंच कॉन्सन्ट्रेशन करा, पण मराठीमध्ये शिकवणं का गरजेचं आहे, कारण जर आपल्या मातृभाषेमध्ये आपण शिकलो तर ते चांगल्या प्रकारे लक्षात राहते आणि चांगल्या प्रकारे शिकता येते, म्हणून मी हा प्रयत्न करत आहे. तर लेट्स स्टार्ट. थोडंफार मी इंग्लिश शब्द काही वापरणार आहे, त्यामुळे थोडं तुम्ही शिकत राहा. सॉल्व द इक्वेशन युजिंग इलिमिनेटिंग मेथड. आपण हे इक्वेशन इलिमिनेटिंग मेथडनं सॉल्व करणार आहे. तर लेट्स आता हे इक्वेशन, याला आपण इक्वेशन x + 7y इज इक्वल टू 10 याला इक्वेशन नंबर 1 दिला, आणि 3x + 2y इज इक्वल टू 7 याला इक्वेशन नंबर 2 दिला. आता काय याच्यात कोणता तुम्हाला सिमिलरिटी दिसते का? जसं आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं की कोणत्या व्हेरिएबलची व्हॅल्यू सेम आहे, याच्यामध्ये तसं काही नाही. म्हणजेच की आपल्याला आता काय करावं लागणार आहे, आपल्याला या दोनपैकी एका इक्वेशनला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू सेम होण्यासाठी त्याला आपल्याला मल्टिप्लाय करायला लागणार आहे एखाद्या नंबरने, आणि त्यामुळे ते सेम होणार आहे. तर चला बघा की कोणतं आपल्याला इझी जाईल. शक्यतो एकाच इक्वेशनला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागलं पाहिजे, आपल्या स्टेप कमी झाल्या पाहिजे, अशा पहिले विचार करायचा. नाही झालं तर आपल्याला दोन्ही इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागू शकते. पण याच्यामध्ये असं पॉसिबल आहे, कारण इथं बघा, इथं 3x - 2y इज इक्वल टू 7 हे इक्वेशन आहे. 3x आहे, इथं एक्सची व्हॅल्यू 1 आहे, आणि 1नं जर आपण कोणत्याही संख्येने मल्टिप्लाय केलं तर तीच संख्या येते. मग इथं 3x आहे, इथं जर आपण 3 मल्टिप्लाय केलं तर इथं 3 येईल. म्हणजेच की हे दोन व्हेरिएबल्स सारखे होतील आणि आपल्याला सबट्रॅक्टिंग मेथडनं किंवा ॲडिशन मेथडनं ते सॉल्व करता येईल. म्हणून आपण आता पहिल्या इक्वेशनला 3ने मल्टिप्लाय करणार आहे. तर चला बघा, मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 3. व्हेरी इझी, एकदम सोपं. चला बघा आता कसं सोपं आहे. तर 3ला आपण xला मल्टिप्लाय करू, नंतर 7yला मल्टिप्लाय करू आणि 10ला मल्टिप्लाय करू. 3x + 3 × 7y इज इक्वल टू 10 × 3. आता कसं 3 1 3 याचे व्हेरिएबल काय आहे, व एकचा व्हॅल्यू काय व्हेरिएबलची 1, म्हणून 3 1 3 3x + 7 3 21, म्हणजे इथं 21y आणि 10 3 30. एकदम सिम्पल मल्टिप्लिकेशन आहे, एकदम 3री 4थीच्या मुलांचं मल्टिप्लिकेशन आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आता या इक्वेशनला आपण नाव देणार आहे इक्वेशन नंबर 3. आता आपलं इक्वेशन नंबर 3 तयार झालं आहे, आणि इक्वेशन नंबर 2 आणि फर्स्ट अँड सेकंड आहे, असे 3 इक्वेशन आपल्याकडे आहे.
तर आता हे फर्स्ट आपल्याला कन्सिडर करायचं नाही. आता आपल्याला 2 इक्वेशन कन्सिडर करायचे आहे. हे तर बघा इथं व्हेरिएबल हा 3 पण इथं हा व्हेरिएबल सेम आहे, इथं हा व्हेरिएबल सेम आहे. तर आता या सेम व्हेरिएबल असल्यामुळे आणि दोन्ही पॉझिटिव्ह असल्यामुळे कोणती मेथड वापरता? जर दोन्ही व्हेरिएबल पॉझिटिव्ह असले तर सबट्रॅक्शन मेथड वापरता. त्यामुळे दोन्ही बी कॅन्सल होतात. त्यासाठी आपण सबट्रॅक्शन वापरणार आहे. तर सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फ्रॉम थर्ड. आता आपण या सेकंडमधून हे थर्ड इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं आहे. कशातून कसं सबट्रॅक्ट करायचं आहे याच्यासाठी सोपं आहे. हे जर व्हॅल्यू मोठी असली त्या इक्वेशनमधून ते सबट्रॅक्ट करायचं आहे. डिपेंड ऑन कंडिशन आणि तुम्ही कशाही प्रकारे केला तर व्हॅल्यू बरोबर येते. चला बघा. इथे येस सुटला. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. चला आता करूया आपण सबस्ट्रॅक्ट. इक्वेशन सेकंड काय आहे आपलं? हे आहे 3x - 2y = 7 आणि थर्ड काय आहे? 3x + 21y = 30. चल बघा आता आपल्याला 3x + 21y = 30 हे थर्ड नंबरचं इक्वेशन मी इथं लिहिलं आहे. याच्यामधून आपल्याला हे सेकंड नंबरचं इक्वेशन तुम्हाला दाखवण्यासाठी मी वेगळ्या पेननं लिहिते. हे सेकंड नंबरचं इक्वेशन आणि हे थर्ड नंबरचं आहे. थर्ड नंबरमधून सेकंड नंबरचं सबट्रॅक्ट करायचं आहे. तर इथं लिहा 3x - 2y = 7. आपल्याला काय करायचं आहे? सबस्ट्रॅक्ट म्हणून सबस्ट्रॅक्टचं साईन दिलं. आताच करा 3x - 3x हे साईन इथं मायनस असलं, हा मायनस प्लस इथे प्लस साईन आहे. मायनस प्लस काय होऊन जाईल? मायनस होऊन जाईल आणि हे कॅन्सल होऊन जाईल. मग इथं कॅन्सल झालं. त्याच्यानंतर काय 21y हा काय प्लस आहे आणि हे मायनस आहे. हे मायनस प्लस काय होऊन जाईल? हे प्लस होऊन जाईल. हे मायनस हे मायनस काय होऊन जाईल? इथं प्लस होऊन जाईल. म्हणून आता हे प्लस याची आपल्याला ॲडिशन करावं लागेल. सिम्पल आहे. तर हे साईन रूल आपण शिकलेलेच असाल, कारण की आता आपण 10वीच्या क्लासमध्ये तरी मी तुम्हाला सांगते, तर लक्ष द्या. नंतर 30 - 7 + 23 आपला आन्सर येईल. हा वाय आपण हा 23 या साईडला पाठवला तर हा डिवाईडला जाईल. हे मी बऱ्याच एक्झाम्पलमध्ये तुम्हाला करून दाखवलं आहे. आता 21 म्हणजे याची व्हॅल्यू आली 1. आता आपल्या वायची व्हॅल्यू आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ती व्हॅल्यू काय आलेली आहे? तर बघा वायची व्हॅल्यू आलेली आहे 1. सिम्पल आहे. सिम्पली आपण वायची व्हॅल्यू फाईंड पण केली. आता आपल्याला थोड्याशा स्टेप करायच्या आहे. त्या कशासाठी? तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाईंड करायची आहे. तर सिम्पली आपण जसं सबस्टिट्यूट करत आलो आहे तसं सेम सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ वाय इन इक्वेशन फर्स्टमध्येच का सिम्पल आहे ना आपल्याला सॉल्व करायसाठी. जे सिम्पल आहे ते करत राहायचं. चला सबस्टिट्यूट वापरू शकता. इथं पुट शब्द वापरू शकता. तुम्ही दोन्हीपैकी काही पण वापरू शकता. सबस्टिट्यूट y = 1 इन इक्वेशन फर्स्ट. हे आहे आपलं इक्वेशन नंबर फर्स्ट. मला दिसत नसेल तर मी पेनने एकदा दाखवून देते. इक्वेशन नंबर फर्स्ट आहे x + 7y = 10. आता आपल्याला वायची व्हॅल्यू इथं पुट करायची आहे. तर x + 7y ची व्हॅल्यू काय? 1. हे बघा x + 7y म्हणजे वायची व्हॅल्यू आपण इथे घेतली 1 आणि इथं 10. हा 10 असा इथं लिहिला. आता त्याच्यानंतर काय करणार आहे आपण? हे बघा 7 × 7 इथं काय झाला? 7 = 10. आता आता 7 इकडे पाठवला तर हे सिम्पली आता तुम्ही लक्षातच ठेवत चला. हे इकडे पाठवला म्हणजे काय होईल त्याची व्हॅल्यू? तर -7. तुम्ही माझ्याबरोबर सॉल्व केल्यापेक्षा कॉन्सन्ट्रेशनने बघा आणि नंतर स्क्रीनशॉट घेऊन व्यवस्थित लिहायची घाई करू नका. x = 10 - 7. 10 - 7 काय? सिम्पली 3. एकदम सिम्पल सबट्रॅक्शन ॲडिशन आहे दुसरी तिसरीच्या मुलांची. एकदम सिम्पल आहे. तर आता आले आपली व्हॅल्यू एक्सची किती आली? 3. चला हे आपली एक्सची व्हॅल्यू आली आणि वायची व्हॅल्यू आली म्हणजे आपलं सॉल्युशन आपलं एक्झाम्पल सॉल्व झालेलं आहे. बघा मीन्स आपली y = 1 आणि x = 3 ह्या व्हॅल्यू आपल्याला फाईंड करून झालेलं आहे. Therefore the solution is xy is equal to
मी खाली लिहिते तुम्हाला दिसण्यासाठी. इकडे बोर्ड संपला आहे माझा त्याच्यामुळे खाली लिहिते. एक्सची व्हॅल्यू आपण इथं लिहायची 3 आणि वायची व्हॅल्यू लिहायची 1. थोडं लिहिण्यात थोडं चुकलं आहे, तुम्हाला कळते ना. चुकलं आहे म्हणजे माझं अक्षर थोडं ब्लर झालं आहे, त्याच्यामुळे समजून घ्या. आणि नाही समजलं, काही डाऊट असला तर कमेंट नक्की करा. कारण कोणतं अक्षर माझं तुम्हाला दिसत नसेल, काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुम्हा सगळ्यांना. आणि परत एकदा सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. रोज डेली प्रॅक्टिस करा. मॅथमध्ये प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. आणि माझा व्हिडिओ प्रत्येक महाराष्ट्रातील विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि कमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर खरोखर सांगा प्लीज. विद्यार्थी मित्रांनो, माझी तुम्हा सगळ्यांना ही रिक्वेस्ट आहे. आणि प्रॅक्टिस 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 प्रॅक्टिस. धन्यवाद.